बसा काका. कसला एवढा गहन संवाद चाललाय आणि बाकीचे सारे कुठे गेले? दिसत नाहीये. सोपाना भिक्षेसाठी गेलाय. आणि सहदेव? हे सोपाना संगत गेले. आणि आमच्या मुक्ताबाई धावत्या पायांनी पाणी आणायला गेल्या असणार. हा, मला किती पटलं नाही तरी सत्य हे सत्यच असतं. मी म्हातारा झालो आता. माझा सगळा भार तुमच्यावरच पडतोय. विसाव्यासाठी जरा मागे थांबलो तोवर तुम्ही सारी धर्मशाळाही आवरून घेतली. लेकरं कामालाही लागली. अरे माझ्यासाठी थोडं काम ठेवा रे. दिवसाच्या शेवटी रात्री झोप येत नाही. आपल्या माणसांना आपण काहीही सहाय्य करू शकत नाही. खंत मन उदास करते. काका, अहो असं का म्हणता? या वयात सुद्धा आमच्यावरच्या मायेपोटी आमच्या सवे सगळीकडे येता तुम्ही. सहाय्यापेक्षाही मोलाची सोबत करता आमची. काका, तुमचं केवळ असणं हे आमचं बळ आहे. त्यामुळे असा विचार पुन्हा कधीही मनात आणायचा नाही. मुक्ते, बरं झालं नाही आपण उन्हाच्या आत आलो ते. काय ग, कसला विचार करते? नाही मावशी, काहीच नाही. मुक्ते, कोणत्या एवढ्या आठवणीत रमली ग? तुला कसं ग कळलं मावशी? मुक्ते, आठवण शब्दातनं नाही, डोळ्यातनं बोलते बा. मावशी, मला ना नाती या नदीच्या प्रवाहासारखी वाटतात. एकमेकांमध्ये समरसून गेलेली. म्हणजे त्या प्रवाहातल्या प्रत्येक थेंबाचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व जरी असलं ना, तरी त्या प्रत्येक थेंबाला त्या प्रवाहापासून वेगळं काढणं तेवढंच अशक्य असतं. ऊन, वारा, पाऊस या सगळ्याला एकत्रित सामोरं जातो हा प्रवास. वाटेतल्या तीरावरले वाहत आलेले ओंडके, फुलं, पानं ह्याला कसं क्षणात आपलंसं करतो ना. कालांतराने ते आपल्या वाटेने पुढे जातातही, पण त्या प्रवाहाचाच एक भाग होऊन जातात. जसं सावित्रीमाई आणि भीमा दादा आपल्याच आयुष्याचा एक भाग होऊन गेले. हा, खरंय मुक्ते तुझं. रक्ताचं कुठलं बी नातं नसताना हे आशे बंद जोडले जातात. जलमभराची साथ करतात. सावित्री तर मला कावेरी माय अशी हाक मारायची ग. मला तर कळलं बी नाही ती केव्हा माझी लहान बहीण झाली. ते स्वतःला एवढा त्रास होत असताना सुद्धा आपल्या प्रती त्यांचं प्रेम जराही आटलं नाही ग मावशी. माणसातला हा जिव्हाळाच माणूस पण जिवंत ठेवतो. हेच खरं.
काय हो आता कुठं असतील हो लेकर? त्यांचे खायचे प्यायचे हाल होत असतील का? मी काय म्हणते, आपण शोधून काढूयात का त्यासनी? तुला काय वाटतं सावित्री? माझ्या मनामध्ये हे विचार आला नसेल वय? हो चला की मग हुडकून काढूयात त्यासनी. आणले लांबी नसतील गेलं. चला चला. नाही, लेकरं नाही येणार आता. त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलंच. अहो पण ते नाही येणार. आणि न येण्यातच त्यांचं भलं आहे. ती पोरटी ज्या पायाने आपल्या गावात परत येतील ते पायच कापून टाकेन मी. अहो काय बोलताय तुम्ही? राग आला? इम्या, सावित्री, त्या पोरांचा विरह सोसवत नसेल तुम्हाला, नाही का? तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे ती दैवी लेकरात आसरा हुडकत वनवन भटकतायत. तुम्हासनी वाटत असेल का तुमचं कोणी काय वावगं नाही करू शकत, पण तो बघतोय तुमच्याकडे. म्हणजे तुम्हाला ठाऊकच नाही का? तो जो तुम्ही म्हणताय ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे. असं म्हणणारं कित्येक आलं आणि धुळीला मिळालं. तुमचं बी तेच होणार आहे. तुम्हाला तुमची समधी पाप फेडावं लागणार आहेत. नाही वर नाही, इथल्या हितच. जी फार चालायला लागले तुम्हा दोघांची. पाहूया ना, कोणाकोणाला कुठे कुठे काय काय किती किती फेडावं लागतंय ते पाहूया ना. ती कार्टी आता गावातच नाही, या भूतलावरच राहणार नाहीयेत. राहिला प्रश्न तुम्हा दोघांचा, नाही तुम्हाला देशोधडीला लावलं आणि तुमची झोप उडवली तर नाव नाही सांगणार मार्तंड कुलकर्णी. अहो काय होतंय तुम्हाला? पाणी आणू, पाणी आणते. हे घ्या. पाणी पाणी घ्या पाहू. पाणी पाणी. बरं वाटतंय का आता? आनंदीबाई, रडायला काय झाले? काय झालं रडायला? आनंदीबाई, तुमची मोत्यासारखी आसव अशी वृथा जाऊ देऊ नका. रडणं बंद करा बरं. अहो, नाहीतर अवकाशातला चंद्र आम्हाला विचारेल, आनंदीबाईंचं मुखचंद्र असं निस्तेज का म्हणून. तुम्हाला या अशा वेळी थट्टा कशी सुचते? माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय. तो तर आमच्याही जीवाला लागला होता. होता? हो. ते वैद्यबुवा जाताना काय बोलून गेले आठवतंय? परमेश्वरावर विश्वास ठेवा, तो जे काही करेल ते इष्टच असेल. तुम्ही हे इतकं आजारी पडणं परमेश्वर लेखी इष्ट आहे? अर्थात. तुम्ही काय बोलताय? मी तुला गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली आहे आधी. ते कथेचं राहू द्या आता. तुम्ही पडा पाहू. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. मी घेतो विश्रांती. ऐक, फार वर्षांपूर्वी गजेंद्र नावाचा एक हत्ती होता.
एकदा तो त्याच्या कुटुंबासवे तळ्याकाठी जलप्रासनासाठी गेला. तिथे काय झालं माहितीये? काय? त्याला एका मगरीने विळखा घातला. मग काय, त्यानं विळखा सोडायचा खूप प्रयत्न केला. कुटुंबाला सहाय्याला बोलवले, सवंगड्यांना बोलवले, पण विळखा मात्र तसाच. याच अवस्थेत 1000 वर्ष गेली. शेवटी तो हत्ती थकला. त्याला कळले की आता आपल्यात बळ नाही. मग त्यानं काय केले ठाऊक आहे? काय? त्यानं श्री विष्णूचा धावा केला. श्री विष्णू त्याच्या सहाय्याला धावून आले. त्याने सुदर्शन चक्राने मगरीचा वध केला. आणि काय गंमत झाली सांगू? सांगा. त्या मगरीच्या स्थानी एक गंधर्व दिसू लागला. म्हणजे ती मगर एक शापित गंधर्व होती? अर्थात. आणि श्री विष्णूने त्याचा वध केला तरच त्याला त्या शापातून मुक्तता मिळणार होती. आणि एक मौज सांगू? सांगा. तो हत्ती सुद्धा मुळात एक शापित राजा होता. म्हणजे या घटनेमुळे गंधर्व आणि राजा दोघांनाही उशाप मिळाला? बरोबर. आता मला सांग, त्या मगरीने त्याला विळखा घातलाच नसता तर हे सारे घडले असते का? नाही. तसेच माझ्या या आजारपणाला बसलेल्या विळख्याचाही नक्कीच काहीतरी कार्यकरण भाव आहे. म्हणजे असं म्हणायचं का की तुमचं मूळ रूप काहीतरी वेगळं आहे जे तुम्हाला आता परत मिळणार आहे? कदाचित. पण त्यासाठी हजारो वर्ष यातना सोसाव्या लागतील, त्याचं काय? अगं सोसू की, तू जर माझ्या सोबत असशील तरी 1000 वर्ष कधी निघून जातील आपल्याला कळणार देखील नाही. ज्याने मन एवढं अस्वस्थ होतंय, ती काळजी नेमकी कशाची आणि कुणाची आहे? एकीकडे कुणाची तरी वेदना मला साथ घालतीये असं वाटतंय, आणि दुसरीकडे मनाला सदानंद बुवांच्या भेटीची अपार ओढही जाणवतीये, ज्याला आपण आजवर भेटलो नाही, साधं पाहिलंही नाही. त्याच्या केवळ हस्ताक्षरातून निर्माण झालेली ही आस मला कुठे घेऊन जाणारे पांडुरंगा? तुझ्या ध्येयाकडे. ज्ञाननाथा, तुझी ही अस्वस्थता आणि भेटीची आस तुला योग्य मार्गावर घेऊन आली. असाच पुढे चालत ये. गुरुदेवा, असाच पाहत राहणार आहेस का काही बोलणारही आहेस? काय बोलू गुरुदेवा? जो या जगीचं आणि मनीचं सार जाणतो, त्या गुरुच्या सहवासात एकही शब्द न बोलता प्रत्येक क्षण साठवावासा वाटतोय. गुरुचं अस्तित्व माणसाला अंतर्मुख करतं, हे तू जाणतोसच. मग तुझं अंतर्मन काय सांगतंय तुला? अनुग्रहानंतर कितीतरी काळाने ज्ञाननाथ अशी माझ्या गुरुची साथ आणि माझ्या गुरुदादाचं झालेलं हे गुरु रूपातलं दर्शन, ही सारी त्या विधात्याचीच योजना आहे. विधात्याची योजना आणि आपल्या कुळीचे परात्पर गुरु श्री गुरु गहिनीनाथांची इच्छा. ह्या जगीचं नियंत्रण ह्या दोनच शक्तींमध्ये आहे. आपण केवळ निमित्त आहोत ज्ञाननाथा.
झाडावर उमललेल्या कळीसारखं रोप लावणं, ते जपणं जगवणं हे कोणीतरी जीवापाड करत असतं. ती कधी व्यक्ती असते तर कधी सृष्टी. यातून जन्माला येणारी कळी हे केवळ निमित्त असतं, पण यामागे कष्ट कुणा दुसऱ्याचे आहेत हे जाणून त्या कळीतून जन्म घेणारं पुष्प आपल्या सुगंधासवे सर्वत्र सुखाचा सडा घालून आपलं कर्म निरपेक्षपणे करत असतं. कारण त्याला त्याच्या जन्माचं निमित्त ठाऊक असतं. म्हणजे मीही तशाच कशाचं तरी निमित्त ठरणार हे जाणून तू मला इथे बोलवलंयस. गुरुदादा, काय झालं? माझं काही आपल्या शिष्याच्या सहवासात अंतर्मुख होण्याचा परमानंद झाला. आपल्या भेटीचा उद्देश तू अचूक ओळखलास. गुरु आज्ञा हे आपल्या जगण्याचा अंतिम आहे हे तू जाणतोसच. आणि आपल्या कुळीचे परात्पर गुरु श्री गुरु गहिनीनाथांच्या आदेशावरून विधात्याने तुझी ज्या कार्यासाठी नियुक्ती केली आहे ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या सिद्धीची आणि सामर्थ्याची तुला आवश्यकता भासणार आहे ते तुला हस्तांतरित करणे हेच या भेटीचं मुख्य उद्दिष्ट आहे. सामर्थ्य? हो. भगवान शंकर अर्थात श्री गुरु आदिनाथांपासून श्री गुरु मत्स्येंद्रनाथ, श्री गुरु गोरक्षनाथ यांच्याकडून आपल्या कुळीचे परात्पर गुरु श्री गुरु गहिनीनाथांपर्यंत चालत आलेला नाथ परंपरेचा परमपवित्र उद्देश लोककल्याणासवे सर्वसामान्यांना मोक्षाचा मार्ग दाखवणे हाच होता आणि आहे. या साऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या तपसाधनेतून भगवंतांनी योजलेल्या विशिष्ट योजनेनुसार मला गुरु परंपरेने प्राप्त झालेलं प्राण संजीवन सामर्थ्य मी आज तुला प्रदान करत आहे. अलख निरंजन आदेश आदेश. या प्राणसंजीवन सामर्थ्याचा उपयोग मी केवळ लोककल्याणासाठीच करेन असं मी वचन देतो. दादा, सदानंद शास्त्री इथंच राहतात का? वय वय इथंच राहतात. बरं. कोण पाहिजे तुम्हासनी? मला ते सदानंद शास्त्रींना भेटायचं होतं. काय काम आहे त्यांच्याकडे तुमचं? मला थोडा तातडीनं मजकूर लिहून हवा होता आणि एवढे सगळे पंचक्रोशीत त्यांचंच अक्षर चांगलं आहे म्हणूनच आलो होतो बघा. नाही, अगं पण एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. प्रकृती ठीक असताना मी काही म्हणते का? पण आता उगाच कशाला जीव शिणवायचा? तो शिडवला नसता ग. पण पण इतक्या वर्षांपासून मी काय सांगत आलो, हे हस्ताक्षर मला श्री विष्णूंची देण आहे आणि लेखणीची सेवा म्हणजे श्री विष्णूची सेवा. आता माझी प्रकृती ठीक नाहीये म्हणून ही सेवा न करणं म्हणजे पाप. हे पाप मी करू? अहो, कशाला पाप करायला लावताय? तुम्हाला सांगितलं ना, त्यांची प्रकृती लय गंभीर आहे. तुम्हाला काय बी सहाय्यता नाही करू शकत. दारी आलेल्या पाहुण्याला असं रित्या हाती पाठवणं अयोग्य आहे आनंदी. तुम्ही नका उठायचे कष्ट घेऊ, मी पाहते. तुम्हाला यांना भेटायचं आहे का? हो. तुम्ही त्यांच्या सौभाग्यवती का? हो. मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि खरंच सांगतो, फार मोठा मजकूर नाहीये. शास्त्रींनी जर सहाय्य केलं तर आजन्म ऋणी राहीन मी. आनंदी, या. येऊ दे त्यांना आज.
या अहो अहो सावकाश सावकाश. हो हो बसा हो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव गजानन. क्षमा करा या परिस्थितीत तुम्हाला त्रास देतोय. म्हणजे मला खरंच क्लेम सर, चिंता नसावी. क्षमा करा. माझं लेखणीचं साहित्य द्याल? हो देतो ना देतो. अहो बसा हो. विष्णवे नमः. मजकूर सांगता